आपण ना रात्री दर्शनाला जाऊया, रात्री गर्दी कमी असते असं म्हणून जे पुणेकर रात्रीचं माऊलींच्या पालखीचं किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन करायला येत आहेत त्यांना मला सांगायचं आहे, असं काही नाही आहे. रात्री पण गर्दी आहे, दिवसा पण गर्दी आहे, कारण हर जगा दर्दी आहे. नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आळंदी ते पंढरपूर पायी वारीचं आपलं हे 5वं वर्ष आहे आणि आज माऊलींची पालखी भवानी पेठेत पुण्यात दुसऱ्या दिवसासाठी मुक्कामाला थांबलेली आहे आणि परवा म्हणजे उद्या माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडच्या दिशेने जाणार आहे. साखर व किराणा मालाचे व्यापारी कोण आहेत? व्यापारी झोपलेले आहेत. इकडे हे झोपलेत आणि इकडे ही रांग आहे. जसं मी म्हटलं, रांग मोठी आहे. हे आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रवेशद्वार. भवानी पेठेतलं इथं विठ्ठलाचं मंदिर होतं, आहे तोडलं वाटतं. काय झालं बघावं लागेल. प्रवेशद्वारावर असं मस्त TV लावलं आहे, इथूनच डायरेक्ट दर्शन घेऊन जाऊ शकता तुम्ही पाहिजे तर. ओ वा वा वा, काय लयच सुंदर केलं आहे यावेळेस. हे काय कसलं लावलं आहे, काय आहे? मला वाटलं काय ते चहा पाणी देतात की काय, म्हणजे खायला प्यायला. हो अरे हे काय, हेच तर मंदिर होतं माऊलींचं. म्हणजे इथं माऊली भवानी पेठ लिहिलंय ना, हां हेच इथंच मंदिर होतं. अच्छा, तोडलंय, काम करणार आहेत काय? वा वा, मोठं करतायत. घरं तोडली आजूबाजूची आणि रुंदीकरण केले मंदिराचं. चांगलं आहे, पण टेन्शन नाही. असं माऊली समोरच लाईव्ह बघायला भेटतं. उगाच ते गर्दीत जा धक्काबुक्की, म्हणजे गर्दी आहे, रांग आहे. जाऊ दे, माझा पण व्हिडिओ काढून घेतो. माझा व्हिडिओ कोण काढणार आहे? बघा माऊलींचा रथ, रथ के रथ रे रथ रे. एकंदरीत काय गोष्ट आहे माहिती आहे का मंडळी, तुम्ही जर खरंच चालायला लागला ना पालखीसोबत, तुम्हाला एवढे सिक्रेट्स माहिती पडतील ना वारीतले. आणि त्यातले बरेचसे सिक्रेट्स हे डार्क आहेत, म्हणजे जे उजेडात आले नाहीत किंवा येऊ नयेत अशा गोष्टी आहेत. ते समाज माध्यम, प्रसार माध्यम त्या कधी पोहोचवत नाही. असं वाटतं कधी कधी असं सांगावं, पण त्यांनी काय अवघड होऊन जाईल सगळंच. असं आहे, पण आहे तर आहे, त्याला काय करणार नाही का. जाऊ दे, एवढा चांगला चान्स मिळतोय तर हात पण लावतो चांदीच्या याला. कसं वाटते चांदी हाताला लावून काय माहिती. चला चला. हो, चांदीला हात लावला एवढ्या. चांदी चांदी चांदी. माझा पण एक मित्र असतो रे, तो नाही दिसत आहे मला. तो मला सोडू शकतो. तो ह्यांना कसं सोडतात ना रे ते बिचाऱ्यांना. काय कोणीतरी माझ्या ओळखीचं असेल तर मला घ्या ना आतमध्ये जरा. आहे का कोणी? परत तुम्हीच मला म्हणाल की बाबा का नाही दाखवलीस, म्हणून जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा मी बघतो आधी, मग तुम्हाला दाखवतो, मग तुम्ही पण बघा. या चौकामध्ये हे आकर्षण मस्त आहे. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अशोक चौक असं लिहिलं आहे, असं आय गेस. देवीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती, हायलाईट. कॅमेरा चालू दिसला की कोणी पण रामून रामराव मावळे काहीतरी असं मध्येच पचकून जातं. त्याला वाटतं कॅमेऱ्यामध्ये ठेवेल त्याचा शॉट. कशाला? जान ना पहिचान नाही ना, असं नाही. सगळ्यांचा जाऊ दे आता काय. आत्ता ना एकदम गारगार हवा सुटलेली आहे आणि अवतीभोवती ही अशी गावाकडची माणसं नो, त्यांची भाषा, ते कपडे, तो आवाज, ह्या सगळ्यांनी असं गावी आहे. गावाला उठलोय सकाळी 4 वाजता आणि शेताकडे चाललोय तसं वाटतं. ती बघा छोटी पोरगी कशी चालते, टोको 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 टोको. हे बघा, इथं तर कपडे धुवायला पण सुरुवात झाली. कपडे धुवायला सुरुवात केली मावशींनी एवढ्या लवकर. अरे डिजिटल वारकरी.
मला आत्ता इथं एक माणसाने हाक मारली, त्याच्याजवळ मी गेलो, बोलायला लागलो. मला वाटलं थकला असेल, त्याशी बोलून जाऊन बसून बोलूया. तर तो मला बोलायला लागला की माझी टोपी घेतली आणि शिव्या वगैरे द्यायला लागला. आणि मग तो तुमच्याकडे टोपी आहे का? मी म्हटलं आहे, दाखवा बघू. मी दाखवली आणि त्यांनी घातली, त्याला बसली. तर बसली तर मी म्हटलं हां ठीक आहे, द्या आता. तो नाही बोलायला लागला. म्हटलं आहे म्हणजे दादा असं नका करू, बोला टोपी माझी आहे, माझी घरून आणले मी, मला द्या. बोलतो नाही अरे. आता बोललो काय याला भांडू आता. गेली टोपी. हो शिट, हे काय हैला, ओ माय गॉड, हे काय, हे मला माहितीच नाही. इथं हे कुणाची काय, बापरे मला माहितीच नाही. मुक्ताबाईंची पालखी, बापरे लई इच्छा होती एवढ्या लवकर भेटेल असं वाटलं नव्हतं. भेटली. इथं बघा स्वयंपाक पण चालू आहे सकाळचा, म्हणजे सकाळी बनवण्यासाठी. ते काय आहे, पनीर, फ्लॉवर, पावभाजीचं सामान दिसतंय सगळं. ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह दिस. म्हणजे हा तर चमत्कारच झाला की अचानक में भयानक में काही चमत्कार हो गया. ह्या बघा आपल्या बाजूला कोड आहेत. मला माहितीच नव्हतं की बाबा मुक्ताबाईंची पालखी पण आपल्याला भेटेल. त्यांना असं काय म्हणजे योगायोग योगायोग. चुकून म्हणजे रस्ता चुकलो मी, पण वाट नाही लागली. वाटेवर आलो. पाऊल वाटा. चला असंही आपल्याला तर दर घेऊच या नाही का. चप्पल काढेंगे. कसं असतं ना मंडळी, की आपण काहीतरी ठरवतो की आपल्याला अमुक अमुक करायचं आहे आणि आपण प्रवास सुरू करतो, पण दुसऱ्या ठिकाणी पोचतो. आपल्याला वाटतं आपण रस्ता चुकलोय की नाही हे पण कळत नाही. म्हणजे आपण ते पोहोचलोय ते चूक आहे की बरोबर हे कसं कळणार आपल्याला ना. मग आपल्या हातात काय, आपल्या हातात फक्त चालायचं आहे. जसं की आज मी काहीतरी ठरवून निघालो एका दिशेने, पोहोचलो एका दिशेला, मध्येच काहीतरी चमत्कार घडला. आता ह्या चमत्कारच म्हणतो मी, पण ॲट द एंड कसं आहे की तुमच्या मनात जे आहे आणि देवाच्या मनात जे आहे हे ह्याचं ताळमेळ बसणं अवघड आहे. मग ह्यात आपण एवढंच करू शकतो की सगळं त्याच्यावर टाकून, सगळं देवावर टाकून, सगळा विश्वास त्याच्यावर असं न्योछावर करून की बाबा जे आहे ते तुझंच आहे, सगळं तूच बघ. माझ्या हातात आणि आपल्या हातात काहीच नाही यार, खरंच काय नाही. तुम्ही फक्त चालायचं काम आहे. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला कुठं पण घेऊन जाईल. मग ते चांगलं आहे की वाईट हे तुम्हाला कधीच कळणार नाही. जर तुम्हाला तात्पुरता त्रास झाला, म्हणजे हे माझंच सांगतो मी की तात्पुरता जरी त्रास झाला की यार काय चुकतंय, त्रास होतोय, पण तो फक्त तात्पुरता आहे रे. हे दरवर्षी मी रिअलाईज करतो, सगळं तात्पुरतं आहे आणि खरा आनंद त्याच्यामध्येच आहे. हे तुम्हाला खूप उशिरा कळतं. रामकृष्ण आहे. हे बघा समोर जो दिसतोय तो दर्शन मंडप आहे. त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला गल्लीत आलं की हे असं सुंदर मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर मी दिसतोय का तुम्हाला मी. तर इथं आज मुक्काम, म्हणजे इथंच मला ही पायरी भेटली, नामदेव पायरी. ह्याच पायरीवर आज मी मुक्काम हे टेकायला भेटलं. मस्त बोललं इथं आपण आराम करू शकतो. तर आजची रात्र इथे काढायची आहे आणि आज कसं सुट्टी आहे बेसिकली, म्हणजे समजलं का, मला विश्राम मिळालेला आहे तर मी विश्रामच करणार, मी भटकत बसणार नाही आहे. सो मी इथेच आज पायरीवर माझा विसावा घेतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला प्रेम द्या, सांगा तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत ते. ज्या लोकांना वारीची तंतोतंत खरी माहिती हवी आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि उद्या भेटूया दिवेघाट, सासवड. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.